हा फॉर्म तिकडे. हां, तुम्ही यांना वॉर्ड नंबर 3 मध्ये घेऊन जा. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. सारिका, मला एक कॉफी स्ट्रॉंग. हो. मानसी नाही आले? नाही आले अजून. ॲक्च्युली त्यांना कधी उशीर नाही होत खरा. हां, म्हणजे कदाचित यावंसं वाटलं नसेल तिला, सो इट्स ओके. सर, तुम्हाला मॅडमचा काही फोन आला होता का उशिरा येण्याबाबत? नाही. मग निर्मला मॅडमचं काही बोलणं झालंय का? म्हणजे हवं तर मी फोन करून विचारते त्यांना. इट्स ॲब्सोल्युटली ओके सारिका. एक दिवस नाही आली तर एवढं मनाला कशाला लावून घेतेस? ॲक्च्युली मॅडम कसं आहे ना की हॉस्पिटलमध्ये सगळ्यांना ना मानसी मॅडमची खूप सवय झाली आहे. म्हणजे त्यांच्या गप्पांची, त्यांच्या समजावण्याची, एकूणच त्यांच्या असण्याची. त्या ना हॉस्पिटलमध्ये खूप लाईव्ह असतात, त्यामुळे वातावरण ना एकदम फ्रेश राहतं. बघा, आज त्या नाहीयेत ना तर हॉस्पिटलमधले सगळे जण विचारतील मानसी मॅडम बद्दल. ती नाहीये तर नसू दे ना. माझ्या पोटात अजून लाथा बसाव्यात अशी इच्छा आहे का तुझी? नाही. मग सकाळी सकाळी कशाला तिची आरती? प्लीज. निर्मला मॅम आल्या? हो, त्या आल्यात आणि त्या पण विचारतात मॅडम बद्दल. का? काय झाले? काही माहित नाही, पण ती येणार नाही आज. का? मला नाही माहित. अशी अर्धवट माहिती काय देतोस रे? ती येणार नाहीये हे ठामपणे सांगतोयस आणि त्यामागचं तुला कारणही माहित नाही. एक दिवस ती इथे नसली तर किती खोळंबा होईल माहिती आहे का तुला? सगळा गोंधळ उडणार आहे. हळूहळू ना पेशंट बरोबरची रिलेशन मॅनेजमेंट नावाची कठीण गोष्ट तिने स्वतःवरच ओढवून घेतलेली. मी एक नोटीस केलं, खूप छान बोलते ना ती पेशंटशी. आणि आता ती नाहीये म्हटल्यानंतर सगळा गोंधळ उडेल. तुम्हाला सांगणार आहेस का काय झालंय ते? विक्रांत, तुझ्याशी बोलतेय मी. तुझं काही बोलणं झालंय का? नाही. मग तू आता मनातल्या मनात विचार करून काही होणार आहे का? नाही. म्हणजे तू तिचाच विचार करतोयस? आत्या प्लीज. अरे तुझा चेहराच सांगतोय. आज किती गोष्टींना तुला तोंड द्यावं लागणार आहे मानसी शिवाय ते. तर मीच बोलते तिच्याशी. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे.
त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.